12वीच्या परीक्षेदरम्यान उघड झालेल्या कॉपी प्रकरणानं मोठी खळबळ उडाली। चौसाळा परीक्षा केंद्रावरती इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला पालक आणि नातेवाईकांकडून विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवले जात असल्याचा व्हिडिओ जो आहे तो ड्रोनच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद झाला आणि या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखलही घेतली आहे। केंद्र संचालकासह 17 शिक्षकांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि यानंतर नेकनूर पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील 103 परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे कडक नजर ठेवण्यात येते आहे। यापुढे कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही असा इशाराही प्रशासनाने दिलाय। तर याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राज्यात 12वी बोर्डाच्या परीक्षा पार पडत आहेत। याच परीक्षेदरम्यान पहिल्या पेपर दरम्यान जे आहे ते बीडच्या विविध भागामध्ये गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। त्यामध्ये कॉपी करतानाचे व्हिडिओ देखील ड्रोनच्या माध्यमातून समोर देखील आले। मी सध्या बलभीम महाविद्यालयाच्या प्रांगणात उभा आहे। या विद्यालयाच्या समोर देखील पोलिसांना पहिल्या पेपर दिवशी देखील सौम्य पद्धतीचा लाठीचार्ज करावा लागला होता। त्यानंतर जे आहे चौसाळा येथील जे आहे कॉपी करतानाचा ड्रोन व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता। या घटनेने संबंध शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती। या घटनेनंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून जे संस्था चालक असतील आणि केंद्र प्रमुख असतील व शिक्षक असतील यांच्या विरोधामध्ये अशा 17 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्हा दाखल केल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणानंतर जे आहे ते आता कुठेतरी शिक्षण विभाग जे आहे सतर्क झाल्याचं बघायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी जे आहे कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। प्रत्येक सेंटरवरती जे परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी चोख बंदोबस्तामध्ये आज जे आहे परीक्षा पार पडताना बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।